बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। 21 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रभावाने देशभर पाऊस पडत असून दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारसह दक्षिणेकडे केरळपर्यंत सर्वत्र पावसाचा जोर आहे। दिल्लीमध्ये मुसळधार पावसाने रस्ते तुंबले असून उत्तरेकडील अनेक राज्यात पाऊस सुरू झालाय। तर सोमवारी 2 राज्यात मान्सूनने धमाकेदार एंट्री केलेली आहे। देशभर मान्सूनची वाटचाल सुरू असून 21 राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। दरम्यान हवामान खात्याने आजही मुंबईसाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे। आजही मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतल्या अनेक भागात पाणी साचलं होतं। लोकल वाहतुकीला देखील या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला होता। तर मुंबईत आजही पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। काल रात्रभर मुंबईत पाऊस पडत असला तरी पावसाचा जोर कमी झालाय। आज सकाळी पावसाने उसंत घेतली असून कुठेही पाणी तुंबलं नसल्याची बातमी आहे। तर लोकल वेळेमध्ये धावत असून मुंबईकर आपल्या कामावर जायला निघालेले आहेत। मध्य, पश्चिम आणि हार्बर तिन्ही लाईन या वेळेमध्ये सुरू आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। प्रणाली, काल मुंबईमध्ये दिवसभर मुसळधार पाऊस पडला, आज काहीशी उसंत घेतलेली आहे। सद्यस्थिती काय आहे आता पावसाची? मुंबईमध्ये आज सुद्धा ढगाळ वातावरण आहे खरं तर, परंतु ते कालच्या तुलनेत खूपच कमी आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मुंबई हे सतत धावणारे शहर आहे। काल रात्रभर जरी पाऊस होत असला तरी पावसाचा जोर खूपच कमी झालेला होता। त्यामुळे आज दादर मार्केट असेल किंवा मुंबईची लाईफलाईन लोकल जी आहे ती अगदी सुरळीत सुरू आहे। मी सध्या मुंबईच्या दादर स्थानकावर आहे, ज्या ठिकाणी रोज जे चाकरमानी आपल्या कामाच्या दिशेने जाण्यासाठी मुंबईच्या पश्चिम उपनगराकडे जायला निघतात, त्यांची लोकल सेवा जी आहे ती अत्यंत सुरळीत सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। परंतु काल जो काही पाऊस झाला त्या पावसानंतर आज मुंबईकर जे आहे ते कमी प्रमाणात घराच्या बाहेर पडतायत असं दिसतंय। कारण आज सुद्धा अंदाज घेऊन, पावसाचा अंदाज घेऊन मगच मुंबईकर बाहेर पडतील असं दिसतंय। खरं तर पश्चिमेकडे जाणारी जी वाहतूक आहे ती तुलनेत कमी असते, शहर परिसरामध्ये जाणारी वाहतूक जास्त असते। पण असं असलं तरी शहर परिसराकडे जाणाऱ्या ज्या लोकल आहेत त्या सुद्धा आपल्याला कमी प्रमाणामध्ये दिसत आहेत। म्हणजे लोक फारसे, खरं तर सकाळच्या सत्रामध्ये लोक मोठ्या प्रमाणावर भरभरून या लोकल ज्या आहेत त्या मुंबईच्या शहर परिसराकडे जात असतात। परंतु आज तुलनेत थोडीशी लोकसंख्या जी आहे या लोकल ट्रेनमधली प्रवाशांची संख्या ती कमी दिसतीये। कारण काल जो काही पाऊस साधारणतः 9 वाजेपासून 11 वाजेपर्यंत पडलेला आहे त्यांनी आजपर्यंतची रेकॉर्ड तोड आपण असं म्हणू की वर्षाव केलेला आहे। आणि खरं तर मुळातच म्हणजे आपण जर बघितलं तर इतिहासात कदाचित पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला असेल, ज्याची नोंद जी आहे ती 70 वर्षामध्ये पहिल्यांदा इतका पाऊस मे महिन्यात झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर आज सुद्धा अलर्ट देण्यात आले। कोकण किनारपट्टी असेल, मुंबई, ठाणे, पालघर हा जो संपूर्ण परिसर आहे या आणि त्यासह कोकण जो आहे याला सुद्धा आज अलर्ट देण्यात आलाय। आज सुद्धा जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे। ढगाळ वातावरण आहे, परंतु निश्चित कालच्या तुलनेत आज उजेड जो आहे तो जास्त आहे आणि त्यामुळं कालच्या तुलनेत आज वातावरण जे आहे थोडंसं उघडीप पावसानं सुद्धा दिलेली आहे आणि प्रकाश सुद्धा कालच्या तुलनेत आज जास्त आहे। आणि त्यामुळं आज जरी पाऊस झाला तरी तो कालच्या तुलनेत कमी असेल असं दिसून येत आहे सध्या तरी। प्रणाली, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी। अक्कलकोट तालुक्याला दिवसभर पावसाने चांगलेच झोडपून काढलं। अक्कलकोट तालुक्यातील मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले आणि ओढे वाहू लागलेत, तर भीमा नदीतील पाणी सोडल्यामुळे हेळी बंधारा देखील दुथडी भरून वाहू लागलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आज सकाळपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाऱ्यासह पावसाची रिपरिप सुरू आहे। भुसावळ शहरात गेल्या काही दिवसांपासून ऊन सावलीचा खेळ सुरू आहे। असं असलं तरी काल शहराचं कमाल तापमान हे 3.1 ने वाढून 38.6 अंशांवर गेलंय। तर 42% आर्द्रता असल्यानं दिवसभर उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातल्या सावदा इथे नगरपालिकेकडून नालेसफाई आणि कचरा संकलन होत नसल्यानं अनेक भागांमध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय। दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त झाले।
नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रभावाने देशभर पाऊस पडत असून दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारसह दक्षिणेकडे केरळपर्यंत सर्वत्र पावसाचा जोर आहे. दिल्लीमध्ये मुसळधार पावसाने रस्ते तुंबले असून उत्तरेकडील अनेक राज्यात पाऊस सुरू झालेला आहे. तर 21 राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 3 ते 5 दिवसात मान्सून संपूर्ण राज्य व्यापेल अशी माहिती भारतीय हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर SD सानप यांनी दिलेली आहे. कोकण, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अति जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर कोकणासह सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर आजही कायम राहणार असून पुढील 24 तासांसाठी हवामान खात्यानं कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला रेड अलर्ट दिलाय. मुंबईत सुरू असलेल्या पावसाचा मोठा फटका मुंबईतून उड्डाण करणाऱ्या आणि मुंबईत दाखल होणाऱ्या विमानांना बसला. कमी दृश्यमानतेमुळे विविध विमान कंपन्यांची विमानं विलंबानं उड्डाण करत होती तर मुंबईमध्ये दाखल होणाऱ्या विमानांना देखील विलंबानं मुंबईमध्ये प्रवेश मिळत होता. नाशिकच्या सिन्नर तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने रस्त्यांना नदीचं स्वरूप आल्याचं चित्र पाहायला मिळालं. देव नदीला या मुसळधार पावसामुळे पूर आला आणि जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं तर ठिकठिकाणी झाडं पडल्यानं अनेक गावांचा संपर्कही तुटला. शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचं पाणी घुसल्यानं शेती पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. भीमाशंकर परिसरात जोरदार पावसानं हाहाकार माजवला. डोंगरकड्यावरील ओढे नाले दुथडी भरून वाहू लागले तर भीमा नदीला पहिल्याच पावसात पूर आलाय. माळशिरस तालुक्यात मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. माळशिरस तालुक्यातील माळीनगर पूर्व भाग जलमय झालाय तर नीरा नदी दुथडी भरून वाहू लागले. नदीकाठच्या 20 घरांमध्ये पाणी शिरलंय तर 85 कुटुंबांचं स्थलांतरण करण्यात आलेलं आहे. इंदापूर तालुक्यामध्ये सलग 5 ते 7 दिवस पाऊस पडत असल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. रस्त्यावर पाणी साचल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय झाली. महाराष्ट्राचं मिनी काश्मीर महाबळेश्वर येथील वेण्णा नदीवरील लिंगमळा धबधबा ओसंडून वाहू लागलाय. महाबळेश्वरमध्ये विक्रमी पाऊस पडला असून रात्री 25 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आणि त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत. लिंगमळा धबधबा देखील प्रवाहित झाल्यानं पर्यटकांची पावलं महाबळेश्वरकडे वळू लागली आहेत. भीमाशंकर अभयारण्यातील कोंढवळ धबधबा प्रवाहित झालेला आहे. पावसामुळे धबधब्याचं रौद्र रूप पाहायला मिळतंय. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं ठिकठिकाणी घाट माथ्यावर असणाऱ्या परिसरामध्ये नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. दमदार पावसानं कोकणचं सौंदर्य पुन्हा बहरलंय. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील सवतसडा धबधबा प्रवाहित झालाय. सध्या पर्यटकांची पावलं सवतसडा धबधब्याकडे वळतायत. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरी गडावर मुसळधार पावसानं हजेरी लावली. जोरदार पावसामुळे गडाच्या पायऱ्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे. यामुळे गडावरील भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. लासलगावसह परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह पाऊण तासात 67 मिलीमीटर इतका पाऊस झाला आणि त्यामुळे सखल भागात पाणी साचलं तर बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं दुकानांचं मोठं नुकसान झालं. आळंदीमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान वाहत्या पाण्यात केमिकल मिश्रित पाणी सोडल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. रायगडच्या मुरुडमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. यावेळी आलेल्या पावसामुळे दत्त मंदिर परिसरातील बांधकाम कोसळले. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सोलापूर जिल्ह्यात सुरू असणाऱ्या जोरदार पावसामुळे भोगावती नदी दुथडी भरून वाहू लागली. बार्शी तालुक्यातून वाहणारी भोगावती नदी कोरडी पडली होती. सातारा पुणे लेनवर पावसाचं पाणी तुंबल्यानं वाहन चालकांची चांगलीच दमछाक झाली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या आणि पुण्याकडे येणाऱ्या वाहनांना या पावसाच्या पाण्याचा मोठा फटका बसलाय. ताथवडे परिसरातील इंदिरा कॉलेज समोरील रस्त्याला अक्षरशः नदीचं रूप आलंय. साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील धुमाळवाडीतील पाझर तलाव तुडुंब भरून वाहू लागलेत आणि त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. फलटण तालुक्यातील धुमाळवाडी परिसरातील तब्बल 50हून अधिक गावांना शेतीसाठी पाणी पुरवठा करणारा तलाव गेल्या 30 वर्षांच्या काळात पहिल्यांदाच ओव्हरफ्लो होऊन वाहतोय. साताऱ्याच्या माण तालुक्याच्या बहुतांश भागात धुवाधार पाऊस झाल्यानं अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत. अनेक गावांचा संपर्क तुटलाय. दहिवडी फलटण रस्ता, शिंगणापूर फलटण रस्ता आणि आंधळी मलवडी रस्ता तसंच मलवडी कुळकजाई आणि राजवडी बिजवडी या रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प झाली.
शिरूर तालुक्यातील पाबळ परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। ओढे नाले दुथडी भरून वाहू लागल्यानं शेत शिवारात देखील पाण्याखाली गेलेले आहेत, तर पाबळ परिसरात ढगफुटी झाल्यानं सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळतंय। चाकण शिक्रापूर महामार्गावर वाहतूक ठप्प झाली। बहुळ गावाजवळील पुलावर पाणी आलं। ओढे नाले दुथडी भरून वाहत असून पाणी थेट महामार्गावर आलंय, त्यामुळे धोकादायक पाण्यातून प्रवास टाळण्याचं आवाहन करण्यात आलंय।